कावेरी झाल्यानंतर तू ब्रेक घेतला होतास का नाही? घेतला होता. घेतला होता म्हणजे कावेरी एक 3 महिन्याची होईपर्यंत माझ्या आयुष्यात काही सिनेमा हा विषय नव्हता, पण त्याच्यानंतर निखिल महाजन अडूनच बसला की आपलं बोलणं झालं होतं आणि पुणे 52 तू करायलाच पाहिजेस. आणि मग त्याचा प्रोड्युसर होता उमेश कुलकर्णी. गिरीश तर कामच करणार होता. तर ते सगळे मला रागवायला लागले, एवढं काय अगदी काय होत नाहीत का बाळ कोणाला, तर आपण घेऊ काळजी तुझ्या बाळाची. आणि मग कावेरी काहीतरी 4.5-5 महिन्याची होती तेव्हा शूटिंग सुरू केलं. आणि मग ते इतकं सहज झालं की सेटवर बाळ आलं, एक व्हॅनिटीत बसलं, आणि छोटं बाळ कुठे फिरणार, ते तर व्हॅनिटीतच असणार किंवा तिथे खोली कुठली असेल तर तिथे ठेवणार बाळाला. तर ते फार सहज घडून आलं. समजून घेणारी मित्रमंडळी होती माझ्याबरोबर. त्याच्यानंतर मी काम केलं महेश मांजरेकर बरोबर. मेधा अविभाज्य घटक आहे महेशच्या युनिटचा, कोकणस्थ केली मी. आणि डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, जेव्हा समृद्धी पोरे होती माझ्याबरोबर. त्यामुळे मला फीडिंगसाठी ब्रेक घ्यायला लागेल हे कोणाला सॉरी म्हणून सांगावं नाही लागलं. आलेच 15 मिनिटात, आलेच 10 मिनिटात असं म्हणलं तर तू कावेरीला घेऊन जायची सेट सगळीकडे. कावेरी माझ्या बरोबर होती. म्हणजे ती 10 वर्षाची होईपर्यंत मी आउटडोर शूट्स तर तिच्या सुट्टीत प्लॅन केलेत. म्हणजे ती पेन्शनच्या सेटवर पण होती आणि छान तिथल्या गावातल्या मुलांबरोबर खेळली. चिखलातनं ओढून आणावं लागलं की अगं काही आहे की नाही तुला. म्हणजे एकदा मी शॉट संपल्यावर एकच व्हॅन होती आम्हाला सगळ्यांना मिळून, कारण तिथे कुठे व्हॅन्स मागवणार वगैरे. त्या व्हॅनमध्ये एक 10-12 मुलं बसली होती. हिने जमवून आणली सगळी. हो, सगळ्यांबरोबर खेळत बसली होती आणि मला कपडे बदलायला जागा नव्हती. तर मी कोणाच्या तरी घरी जाऊन कपडे बदलले, कारण व्हॅनमध्ये मुलं भरली होती. तर ती कायम माझ्या बरोबर होती. आणि थँक्स टू नचिकेत की त्यांनी कधी काहीच आक्षेप नाही घेतला या गोष्टींना. आम्ही सहज निर्णय घेत आलो या तिन्ही माझ्याबरोबर असण्याचे आणि मी काम करण्याचे.